ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागता सर्गे पिनोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। या श्लोकावरल्या टीकेमध्ये ज्ञानोदराय सांगतात, म्हणून जन्मक्षया अतित ते धनंजया मी झाले ज्ञाना यया अनुसरोनी. त्यावरल्या टीकेमध्ये ज्ञानोदराय सांगतात, या ज्ञानाचा आश्रय करून जे ज्ञानी पुरुष जन्म मरणातीत झाले, या ज्ञानाचा आश्रय करून म्हणतात. आणि हे ज्ञान म्हणजे ज्याला राजविद्या राजगुह्य असं म्हटलं गेलेलं आहे, ज्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात, ज्याला शुद्ध ज्ञान, ज्या ज्ञानामध्ये कशाचीही भेसळ नाही, असं निर्भेळ ज्ञान. आणि अशा निर्भेळ ज्ञानाला ज्याने काय केलं, आत्मसात केलं, त्यांचा जन्म मरण परंपरेतून काय झाला, उद्धार झाला, उत्तीर्ण झाले, यशस्वी झाले. परत परत जन्माला यावं लागलं नाही, परत परत मारावं लागत नाही. हा गुणत्रय विभाग योग आहे, अध्याय 14वा. म्हणून या ज्ञानाचा आश्रय करणं हेच परमार्थाचं खरं द्योतक आहे. प्रत्येकाला आपापलं स्वरूप कळावं, कळाल्यानंतर त्या पद्धतीनं काय व्हायला पाहिजे, तसं वर्तन व्हायला पाहिजे. आणि मग त्याचा अनुभव स्वतः घ्यायला पाहिजे. असं अनुभवानं त्या ज्ञानाशी जे तद्रूप झाले ते परत परत या जन्ममरण परंपरेत सापडत नाही. म्हणजे भ्रममुक्त झाले, भ्रमातून सुटले. आणि मग जो भ्रम आहे तो भ्रम कोणाला आहे हे कळणे इतकं सुद्धा महाराज आमच्याकडं मुमुक्षुत्व पाहिजे. म्हणून मानवी जीवन हे उत्तम अर्थ साधण्याकरताच आहे. त्याला परम अर्थ असं म्हणतात. परम म्हणजे अत्युत्तम, सगळ्यात उत्तम, ज्याला परम असं म्हणतात, सर्वश्रेष्ठ. अर्थ म्हणजे आपल्याला मिळालेला लाभ, आपल्याला मिळालेलं अर्थ म्हणजे धन, असं एक अर्थ आहे. आणि तसं बघायला गेलं तर परमार्थामध्ये किंवा लौकिकामध्ये सगळं जग, विश्वच 4 गोष्टी मिळवत आहे. आणि त्या मिळवण्यामध्ये पुरुषार्थ केला जातो. आणि त्या पुरुषार्थालाच आमचं शास्त्र असं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असं म्हणतात. धर्मही मिळवायचाच आहे, अर्थही मिळवायचाच आहे, कामही मिळवायचाच आहे आणि मोक्षही मिळवायचाच आहे. आता मोक्षामध्ये जाई तोपर्यंत धर्म, अर्थ, काम यांची मजल कोटपर्यंत आहे हे कळवून घ्यायला पाहिजे. या 4 गोष्टी सोडल्या तर काही दुसरं मिळवता येत नाही. मग लौकिकातलं काय, वस्तू, पदार्थ, धन, दारा, पुत्र, जन, हे काय सगळं त्यातच येतं महाराज. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यामध्ये सगळं काही येतं. आणि मग या 4 पुरुषार्थ मिळवणं म्हणजेच महाराज उत्तम अर्थाला जाऊन पोहोचणं. आणि मग या 4 पुरुषार्थापैकी काही धार्मिक जीवन जगत आहेत, काही आर्थिक जीवन जगत आहेत, काही वैषयिक जीवन जगत आहेत, आणि काही या तिन्हींचा त्याग करूनही मुक्त झालेले पुरुष आहेत. म्हणून परमार्थता मोक्षाची इच्छा असणाऱ्याचं कौतुक करावं. इथं आल्यानंतर संसारी माणसाची स्तुती करू नये आणि मुक्त पुरुषाचीही स्तुती करू नये. ज्याचा उद्धार झालाय त्याची काय पूजा करत बसायची, आणि जे इकडे यायलाच तयार नाही त्यांची तरी काय स्तुती करायची. इथं आलेल्यांची स्तुती करायची. का? इच्छा आहे मुक्त व्हायची. म्हणून मुमुक्षूची कदर करावी. मला सांगा की ज्याला ऐकायचंच नाही त्याला सांगताच येत नाही. काय सांगणार आम्ही सांगायचे, ते ऐकायचीच मनस्थिती नाही. आणि ज्याला सांगायला विधीच उरला नाही त्याला काय सांगायचं. म्हणून शास्त्र मुक्त पुरुषाला वेदाचं विधान नाही असं म्हणतं. आणि पामराला सांगण्याकरता या जगात कोणी गुरु सुद्धा महाराज पुरा पडत नाही. ज्याला शास्त्र पुरं पडत नाही, ज्याला देव पुरा पडत नाही, गुरु पुरे पडत नाही, त्याला आम्ही सामान्य लोक काय सांगणार. म्हणजे एका म्हाताऱ्याकडे महाराज, म्हाताऱ्याला 2 मुलं होती. आणि ती 2 मुलं यथास्थित संसार सगळं चालायचं व्यवस्थित. मग त्याच्या काही दिवसानंतर मित्र मुंबईचा त्याला भेटायल्यानंतर तब्येत ठीक नव्हती त्या मित्राची, म्हाताऱ्याची. एक दिवसभर थांबला आणि घरातली सगळी वर्तणूक बघितली. आणि तो मित्र त्या म्हाताऱ्याला, आपल्या जुन्या मित्राला म्हणाला की बाबा, म्हणाले तुझ्या घरात मी आज आलोय, तुझी तब्येत ठीक नाही, बघायला आलो. तर म्हणाले तू 2 मुलं आहेत तुला, तू दोन्ही मुलाला तू काही बोलत नाहीस, काय भानगड आहे. म्हणाले तुझ्या घरात काही संवाद होतोय का नाही. तो म्हातारा हुशार होता. तो म्हणाला, हे बघ, मित्राला म्हणाला की थोरला मुलगा आहे, त्याला सांगायची सोय उरलेली नाही.
कारण तो काही सांगितलेला ऐकत नाही आणि धाकट्या मुलग्याला सांगावंच लागत नाही, एवढं माझ्या मनातलं तो सगळं करतो. त्यामुळे त्याला सांगायला लागत नाही आणि ह्याला सांगायची सोय राहिलेली नाही. त्यामुळे जे ऐकत नाही त्याला सांगत नाही आणि जो ऐकतोय त्याला सांगावं लागत नाही. या दोन्हींचंही काम अशा पद्धतीने महाराज त्यांना म्हाताऱ्यानं काय केलं, निवड केली, वेगवेगळं केलं. तसं मुमुक्षुला उद्धार व्हायचा आहे, मी मुक्त होण्याची इच्छा धरेल त्याचं कौतुक करावं. म्हणून काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, 80 तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. ज्याच्या चित्ताला महाराज सदैव अशी हळहळ लागली, मी मुक्त होईन काय, मला या दुःखातून पार पडायचं आहे आणि मग त्या दुःखाची माझी सोडवणूक कोण करेल, कोण मला यातून बाहेर काढून ठेवील. आणि अशी ज्याची सदैव आस लागलेली आहे त्यालाच भाग्यवान म्हणावं. कारण हा मृत्यूलोक आहे, इथं प्रत्येकाला महाराज कर्म करावंच लागतं, केलेल्या कर्माचं फळ भोगायला तर जन्माला यावंच लागतं, कितीही चांगला देह आला तरी मारावंच लागतं. हे सिद्धांत सगळे पटवून घेऊन मला नेमकं काय करायचं आहे, इथं आध्यात्मिक जीवन कसं जगायचं आहे हे पटवून घ्यायला पाहिजे. म्हणून माणसं सहजासहजी एकमेकाला बोलताना तुम्ही आध्यात्मिक आहेस असं म्हणतात, तुम्ही परमार्थी जरा दिसता असं एकमेकाला लोक बोलतात. आता नेमकं आध्यात्मिक म्हणजे तरी काय, परमार्थी म्हणजे तरी काय. आमची एक ठरलेली भूमिका आहे, हरिपाठ म्हणायचा, गंध लिहायचा, आंघोळ करायची, काही चुकीचं नाही, हे सगळं बरोबर आहे. काकडा करायचा, सप्ताहाच्या निमित्ताने एकत्र यायचं, पारायणा करायची आणि मग वेगवेगळ्या जयंत्या, पर्वकाळ, पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या. कोणाच्या घरगुती कार्यक्रम असले तर जायचे, वारकऱ्याच्या घरी अन्नप्रसाद सेवन करायचं, हेही परमार्थाचा अंगच आहे. पण नेमकं आध्यात्मिक हा शब्दच असा आहे की ज्याला अध्यात्म असं म्हणतात, ते एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र पटवून घ्यायला पाहिजे. कोणत्याही विषयाला शास्त्राची चौकट असेल तरच महाराज त्याला अधिकार, विषय, फल, संबंध सांगता येतो. त्याला शास्त्राची चौकट नसेल तर काही सांगता येत नाही. म्हणजे अध्यात्म हा एक शब्द अपुरा आहे असं म्हणतात, अध्यात्माला शास्त्र शब्द लावायला पाहिजे म्हणजे पूर्ण शब्द होतो अध्यात्मशास्त्र. ज्ञानोबाराही सांगतात, अध्यात्मशास्त्री ये अंतरंगाची अधिकारी. आणि मग प्रत्येकाला सुखी व्हायचं झालं तर अध्यात्मशास्त्रात अंतरंगात उतरलं पाहिजे. आणि अंतरंगात उतरण्याकरता महाराज किती खोली आहे, का काठावर बसून खोली करणार नाही. आम्हाला उड्या मारायची इच्छा आहे तर अजून आम्ही आता उतरलेलो नाही. मग आम्ही सांगतो सगळ्यांना अशी उडी मारायची, असं पोहायचं, तसं करायचं नाही. त्याच्यात उतरावं लागेल, खोल उतरावं लागेल, डुंबावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल. म्हणून अध्यात्म असा शब्द आहे, अध्यात्म शब्दाचा अगदी साधा सोपा अर्थ शरीर असा आहे. आणि मग शरीराचं शास्त्र असं म्हटलं तर मग शरीराचं शास्त्र चित्रकलेतही आहे, शरीराचं शास्त्र दवाखान्यातही आहे. मग नेमकं डॉक्टर व्हायचं का चित्रकला आम्ही करायची? कारण ॲनाटॉमी ज्याला म्हणतात, माप असतं त्याला, शरीराचा चेहरा केवढा असावा, शरीर केवढा असावं याचं माप दिलेलं असतं. शरीरशास्त्र असा त्याचा अर्थ नाही. हे शरीर ज्याच्यामुळं आम्हाला मिळालं, ज्या शरीराला साधन म्हणून वापरायचं, त्या शरीराला परत परत यायचं का नाही, ते शरीर कसं काय आम्हाला काय करता येईल, बाधित करता येईल, याचा विचार कसा, हे सगळं सांगणारं एक शास्त्र आहे. त्या शास्त्राला अध्यात्मशास्त्र म्हणावं. अध्यात्म म्हणजे आत्म्यावर अध्यस्त असलेलं जे, आता आत्मा यामध्ये आहे आणि अध्यस्त असणारं शरीर, यावर भासणारं हे शरीर. भासणारं असं का म्हणावं लागतं तर हे जन्माला आलेलं आहे आणि हे काही काळात जाणार आहे. म्हणून अध्यात्मशास्त्र हे अगदी विचारानं कळवून घ्यायचं. आणि मग अशा एकदा व्याख्या संकल्पना लक्षात ठेवायच्या, ह्या परत परत विसरायच्या नाही. मी उपदेश म्हणून सांगते असं नाही, कारण आम्हाला सवय झालेली आहे की विचाराचा परमार्थ आमचा कमी होतोय. आणि मग दाखवायचं असं मी म्हणणार नाही, कारण राग येईल एखाद्या वेळेस. आम्हाला काहीतरी लोकांना दिसावं असं वाटतं. या मंडपात पारायणाला बसलं की बरं वाटतंय, लोकांनी जरा आमची काय घ्यावी, दखल घ्यावी. अमुक अमुक गुरु महाराज असं व्यासपीठावर वाचायला बसतात, काय ओव्या म्हणतात, काय श्लोक म्हणतात, जणू काय आईच्या पोटातूनच शिकून आले का काय, की दुसरा ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार. ही स्तुती ऐकायला बरं वाटतं महाराज, नाही ते हे बरोबर आहे, बसायला पाहिजे, करायला पाहिजे. पण आमची कुणीतरी स्तुती करावी, आम्ही असं लोकात बसावं आणि ते वाचावं. हे वास्तविक माऊलींच्यासाठी आहे, पांडुरंगासाठी, गावासाठी का स्वतःसाठी? स्वतःसाठी आहे महाराज. परमार्थ ही गोष्ट स्वतःसाठीच आहे.
म्हणून परमार्थ हा व्यक्तिगतच विषय आहे. हे असं का सांगावं लागतं? व्यक्तिगत साधना आमची कमी पडते. आम्ही बाहेर करतोय, काही चुकीचं नाही, बाहेर सगळं आमचं चांगलं आहे. कारण बाहेर करावंच लागतं. कोणाच्या तरी घरात गेलं तर महाराज वस्तुशांती असते, उत्तर कार्य असतं, पुण्यतिथी असतात, तिथं टाळ वाजवावा लागतो, चाळ म्हणावी लागते, भजन करावं लागतं, गायन पखवाज वाजवावं लागतं. ही सेवाच आहे. सेवेत काही कसूर नाही, चुकत काही नाही. फक्त व्यक्तिगत घरात घर बसल्या आम्ही काही करत नाही. आणि घरात बसून केला जातो त्याला विचाराचा परमार्थ करायला पाहिजे. आणि बाहेर दाखवला जाणारा हा कृतीचा परमार्थ आहे. आणि विचाराचा परमार्थ का कमी होतो? तर विचार कोणाला दिसत नाही, आणि दिसत नाही म्हणून आम्ही करत नाही. आणि जेवढं दिसायचं तेवढं करायची सवय लागली. घरात सुद्धा मोठ्यानं टाळ वाजवून हरिपाठ म्हटला तर गलीतल्यानं काय झालं पाहिजे? कळालं पाहिजे. गुरुवांच्यात काय असतो? रोज हरिपाठ असतो. म्हणजे दहशत निर्माण व्हावी का काही की परमार्थाची? असं नाही महाराज, स्वतःच्या उद्धारासाठी आहे. म्हणून प्रत्येकानं विचाराचा परमार्थ करायचा. विचार म्हणजे नेमका तरी काय? तर इथं शास्त्रानं सांगितले आत्मा, ब्रह्म, ज्ञान, अज्ञान, विज्ञान हे शब्द. एक दिवस महाराज वेदांताचा आमच्यावर संस्कार व्हायला पाहिजे. गाथा, ज्ञानेश्वरी हे सगळं अध्यात्माचं शास्त्रच आहे. मानवी जीवन कसं आपल्याला उच्च करता येईल, किती आदर्शाने जगता येईल याचे विविध महाराज वेगवेगळ्या, महाभारत आहे, रामायण आहे, गुरुचरित्रासारखे ग्रंथ आहेत, मोठे मोठे काव्य आहेत महाराज, नवनाथ, हरिविजय, रामविजय, यातून प्रत्येकाची चरित्र आमच्या समोर आहेत. मग ती चरित्र सारखी सारखी वाचायची का त्यातली जीवनमूल्य अंगीकारायची, ज्याचं त्यांना ठरवायचं. म्हणून तुकोबारायांना अपेक्षा असलेला परमार्थ करावा, ज्ञानोबारायांना जो अपेक्षित आहे तो परमार्थ करावा. या ज्ञानाला अनुसरण करायचं तर महाराज ज्ञानोबारायांना जो निर्णय शेवटला भेटला तोच निर्णय आम्हाला भेटला पाहिजे. एखाद्या आजाराचं जर निरीक्षण केलं तर सोनोग्राफी केल्या, अल्ट्रासाऊंड केलं, काय काय त्या भाषेत, तर महाराज चारीकडले 4 निर्णय आले तर सारखे यायला पाहिजेत का नको? प्रत्येकाचे वेगळे यायला लागले तर महाराज कितीतरी मग ते विचित्र होऊन जाईल. तसं सगळ्या संतांचे निर्णय अध्यात्माच्या दृष्टीनं सारखेच आहेत, भाषा वेगळी आहे. मग कोणाला दासबोध आवडेल, सोपा आहे असं वाटतं, कोणाला तुकोबारायांची गाथा आवडेल, कोणाला ज्ञानेश्वरी आवडेल, कोणाला नामदेव गाथा आवडेल, पण औषध एकच आहे, काही फरक नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं ब्रह्म काय, व्यापक जगताच्या दृष्टीनं ब्रह्म असं मांडलं, त्यालाच एका शरीरापुरता आत्मा मांडला. आत्मा नाम रूप रहित आहे म्हणून त्याला नाव नाही. आत्मा हे का नाव नव्हे महाराज. नाव कोणाला दिलं जातं? ज्याला आकार आहे त्याला नाव दिलं जातं. आकार कोणाला असतो? रूप ज्याला आहे मुळात. आता आम्हाला जन्म झाल्यानंतर नाव का जन्माच्या अगोदर नाव? जन्म झाल्यानंतर. आकार दिसल्याशिवाय नाव देता येत नाही. म्हणून आकार आधी आणि मग नाव, मग रंग रूप या सगळ्या गोष्टी आल्या. तसं आकाराबरोबर काही गोष्टी येतात. तसं आत्म्याला जन्म नाही, जन्म नाही म्हणून आकार नाही, आकार नाही म्हणून त्याला रंग रूप काहीच गोष्टी नाही, म्हणून त्याला नावही नाही. याचा अर्थ रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, नाव नाही. मग ते आहे का नाही? तर ते आहेपणानं आहे. आणि मग त्याची ती सत्ता कशी आहे? तर त्रिकाला बाधित आहे. सत्य चित्त आनंदाचा आत्मा आहे, अनंत आहे, अखंड आहे. हे पटवूनच घ्यायचं महाराज, श्रद्धा ठेवायची. हे असं कशानं म्हणून हुज्जत घालत बसायचं. आणि अनेकांनी हुज्जत घातली महाराज, ते ब्रह्मराक्षस होऊन गेले, ते काय मुक्त झाले. म्हणून शहाण्या माणसानं पैशाची घमेंडी, बुद्धीची घमेंडी, परिस्थितीची घमेंडी जरा खुमखुमी सोडावी आणि ज्ञानोबारायांना शरण यावं. हेतू इतकाच, आम्ही त्यांच्या इतकी उंची गाठू शकत नाही. ते स्वयंभू आलेले महात्मे, आम्हाला केलेलं कुणीतरी, आम्हाला कुणीतरी माळ घातली. ज्ञानोबाराय का माळ घातलेले होते, स्वयंभू महाराज आलेले. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आहे ते केले न हो. तुका आत्म्याचा कालखंड सांगता येत नाही. तुमच्या गावची देवता कोणीतरी बसवली असं सांगता येतं. अंबाबाई कोणीतरी बसवली, आमचे पूर्वज होते, त्यांनी प्राणप्रतिष्ठापना केली. पण काही काही गावामध्ये आमच्या देवाला कुणी बसवलेलं तारीखही नाही आणि फार जुनाट आहे असं सांगतात. मला सांगा, जुनाट देव, मग त्याला सांगताना असं सांगतात स्वयंभू प्रगट झाला म्हणून सांगतात. म्हणजे स्वयंभू काही काही गावामध्ये मूर्त्या आहेत किंवा काही पाषाण आहेत. त्याच्याही अगोदर ते गाव असणार महाराज. स्वयंभू देव असायच्या अगोदरही गाव असेल, त्या गावाच्या अगोदरही महाराज कोणतरी असेल की. जेव्हा जग नव्हतं तेव्हा आत्मा होता, जग असतानाही आत्मा आहे, जगाचा नाश झाला तरी आत्मा असणार आहे. म्हणून आत्म्याला जन्म नाही, मरण नाही आणि स्थितीही नाही.
तसं आपलं आत्मस्वरूपही महाराज, आत्मा म्हणजे आत्मस्वरूपच तसंच आहे. या आत्मस्वरूपावरच देह येतो, काही काळ टिकतो, काही काळानं नाश पावतो. ही एकदा श्रद्धेनं कल्पना मान्य करायची, याच्यात अजिबात महाराज संशय येऊ द्यायचा नाही. यालाच श्रद्धा असं म्हणतात. सत्यची अस्तित्वाची धारणा सदैव ठेवणे चित्तात, त्याला श्रद्धा असं म्हणतात. आणि श्रद्धा वेदांत वाक्यावर असावी, गुरूंच्या वचनावर असावी, वेदावर असावी, उपनिषदावर असावी. आम्हाला सांगणारे जे श्रेष्ठ पुरुष होऊन गेले ते सगळे नीती धर्मानं आचरण करणारे होते, त्यांच्या वाक्यावर आपली श्रद्धा असावी, त्यांना आपला उद्धार होईल. म्हणून फार फार यामध्ये विपर्यायी संशय घेऊ नये. आणि मग श्रद्धा संपन्न होऊन जर आम्ही आत उतरलो तर परमार्थ जबाबदारीचा लगेच होऊन जाईल. नाहीतर मग काय स्वीकारावं हे काय कळत नाही. आणि आमच्या परमार्थी माणसांची एवढी अडचण आहे, जबाबदारीनं आम्ही काही करत नाही. हरिपाठ म्हणताना चुकलं तर चालतंय, पण पैशाची बेरीज मारताना चुकून चालत नाही. डेअरीतला हिशोब चुकतोय. महाराज वरले 5 लिटर 550 मिली झालं तर धरतील मी म्हणतो, पण 70 मिली झालं तर 20 मिलीचा बोनस काढा म्हणून लागलाय आमच्या महाराज. आता त्या वरच्या 20 मिलीचा हिशेब कसा करायचा सांगा त्या करणारे. आले आता अत्याधुनिक आले, कॅल्क्युलेटर होऊ शकेल, बरोबर आहे, पण तेवढा सुद्धा फायदा घेऊ नये अशी एक वृत्ती आहे माणसाची. असू दे, काही असू दे, पण एवढा बारकावा संसारात चालतोय, मग हरिपाठात का बारकावा चालत नाही? चुकलं तर चालतंय म्हणतात. ही अशी धेडगुजरीपणा नाही चालत. सावकाशपणा, शिस्त पाहिजे, बारकावा टिपता आला पाहिजे, ओवीनी ओवी समजले आणि वर्तले कळवून घ्यायला पाहिजे, आणि तसे आम्हाला वागता आली पाहिजे. आणि असं जबाबदारीनं ज्यावेळी माणसं कार्य करतात त्यावेळी चूक होत नाही महाराज. आणि मग जी गती तुम्ही कासवाची आणि सश्याची कथा सांगतात बघा, कासव संत गतीनं चालत चालत राहिलं आणि ससा पळायचा विश्रांती घ्यायचा, पळायचा विश्रांती घ्यायचा. आता त्याचा फाजील आत्मविश्वास त्यालाच नडला. वास्तविक कुणी लहान मुलं सुद्धा सांगेल ससा जास्त पळतो, कासव कमी पळतं, पण जिंकलं कोण हो शेवट? कासव जिंकलं. सातत्यानं कळवून घेऊन ज्यानं प्रयत्न केलं ते कासव सुद्धा विजयी होतं. या कथेवरून असं कळवून घ्यायचं की असं चंचल स्थिर राहणं हे महाराज लौकिकात जर यशस्वी होत नसेल तर परमार्थात होईल काय? सत्याप्रती गाडी पळवायची आणि परत घरची कामं लागली काय आणि बंद, आणि परत कुठेतरी एखाद्या ह्याच्यात, असं नाही चालणार. सतत प्रयत्न करायला पाहिजेत. आणि मग कळवून घेऊन असा जबाबदारीचा परमार्थ झाला की ही मतं आपली संकल्पना आहे महाराज, एक मध्यवर्ती कल्पना असते ज्याच्यावर आम्ही हे सगळं उभा केलेलं आहे. म्हणून 3 शरीराचा विचार केला, 3 शरीरं सांगितली. 3 शरीरातून यात दुःख कोणाला होतंय, दुःखावरला औषध काय, दुःख निवृत्तीचे साधनं काय, सगळ्या संतांनी यथास्थित आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून स्थूल शरीर हे पंचमहाभूताचं आहे. या पंचमहाभूताची शरीर सगळीकडं सगळी सारखीच आहेत, काही यामध्ये फरक नाही. कुठं काळे असतील, कुठं गोरे असतील, कुठं उंच बुटकी ठेंगणी, हे फरक असतील. त्याच्या पलीकडं एक सूक्ष्म शरीर आहे ज्याला मन असं म्हणतात. पंचप्राण मनोबुद्धी दशेंद्रिय समन्वितम अपंचकृत भूतोत्तम सूक्ष्मांगम भोग साधनम. सूक्ष्म भोग भोगणारं जे साधन आहे त्याला मन म्हणतात. आणि ते मन अंतःकरण त्यालाच म्हणतात. त्या अंतःकरणाचे 4 विभाग आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. संकल्प विकल्प करणारं मन, निश्चय करणारी बुद्धी, पकडून ठेवतं त्याला चित्त म्हणतात, चिंतन करतं म्हणून त्याला चित्त म्हणतात. आणि अहंकार कार्य प्रवृत्त होतो. या 4ला मिळून अंतःकरण असं म्हटलेलं आहे. आणि मग हे अंतःकरण एक सूक्ष्म शरीर, हे दुसरं शरीर. ही 2ही शरीरं महाराज जिथं लय होऊन विश्रांती घेतात ते 3रं कारण शरीर, त्याला निद्रा असं म्हणतात, झोप असं म्हणतात. आणि मग त्या झोपेमध्ये निर्विषय सुखाचा जीव अनुभव घेतो. म्हणून जीवाची ही साधनं आहेत 3 शरीरं. आणि याच्या पलीकडं महाराज महाकारण शरीर आहे, त्यालाच आत्मा असं म्हणतात. आणि तो याहून वेगळा आहे. याचा अर्थ की आम्हाला मिळालेलं शरीर यामध्ये राहणारा एक पुरुष आहे. त्या पुरुषालाच, पुरुष म्हणजे पूर म्हणजे शहर, शीयते पुरुषीयते असा श्लोक आहे की शीयते म्हणजे राहणे, वस्ती करून राहणाऱ्याला पुरुष असं म्हणतात. म्हणून आपल्या परमार्थामध्ये स्त्रियामध्ये आत्मा वेगळा, पुरुषामध्ये आत्मा वेगळा असं अजिबात नाही. सगळ्यांच्यामध्ये तेच तत्व विराजमान आहे. म्हणून मीराबाई एका ठिकाणी म्हणतात, एक कृष्ण परमात्मा पुरुष सोडला तर सगळे आम्ही कोण आहोत? स्त्रिया आहोत.
म्हणून सगळ्या आम्ही स्त्रिया एकच परमपुरुष परमात्मा कृष्ण परमात्मा. तसं सगळ्यांच्या अंतःकरणाला जो आधार अधिष्ठान आहे तो आत्मा प्रत्येकाच्या शरीरात तोच आहे. त्यात लिंगभेद अजिबात नाही. म्हणून आत्मी असा भेद करता येत नाही. प्रत्येक व्यक्तीत आहे, प्रत्येक वस्तूत आहे, प्रत्येक काळात आहे, प्रत्येक देशात आहे. म्हणून त्याला अवस्थागत भेद नाही. देश काळ वस्तू परिच्छेद रहित असा तो आत्मा आहे. म्हणून सगळ्यांना व्यापून उरलेलं ते आत्मतत्व आतही आहे, बाहेरही आहे, प्रत्येक विषयात आहे, प्रत्येक वस्तूत आहे. आणि मग याचा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. आणि अनुभव घ्यायचा झाला तर अनुभव ज्याला घ्यायचा आहे तो आम्हाला दृश्य जगातल्या ज्ञानासारखा होईल का ते ज्ञान वेगळं असलं पाहिजे याच्यावर विचार मांडलेला आहे. आम्हाला ज्ञान ही गोष्ट सांगताना कळणं असं म्हणतात. एखादी गोष्ट कळलं म्हणजे आम्हाला ज्ञान होतं असं म्हणतात. आम्हाला या जगतातला एखादा पदार्थ जर बघायचा झाला तर डोळ्याने तो दाखवला जातो, कानाने त्याच्याविषयी ऐकलं जातं, तोंडाने त्याच्याविषयी बोललं जातं. ह्या सगळ्या क्रिया होतात. मग कळण्याकरता अंतःकरण वृत्ती डोळ्याद्वारे तिथपर्यंत जाते, त्या पदार्थाचा आकार ग्रहण करते, परत त्याचा बोध होतो. याला ज्ञान असं म्हणतात, वृत्ती ज्ञान. आणि मग हे ज्ञान कसं होतं? कोणाला तरी होतं. आता मला एखादा घड्याळ दिसलं तर ते घड्याळ कसलं आहे, कसं आहे, त्याचं दर्शन किती रूपानं झालं, कधी झालं, केव्हा झालं, वेळ सांगायची, हे सगळं ज्ञानाचे प्रकार आहेत वेगवेगळे. आणि मग एकाच वस्तूचं ज्ञान असं पाच इंद्रियांच्या द्वारे वेगवेगळं होतं. डोळ्यानं घड्याळ दिसलं, कानानं त्याचा काय झाला आम्हाला आवाज कळाला, त्याचा रंगरूप हे सगळं डोळ्यानं साठवण्यात आलं आणि मग त्याच्याविषयीची मनात कल्पना करण्यात आली. आत्म्याविषयी असं काहीही बघता येत नाही, ऐकता येत नाही, कल्पना करता येत नाही. म्हणजे ते नाही काय? वारा दिसत नाही याचा अर्थ तो नाही काय? ज्ञानोबराय सांगतात, रुखू डोलतो देखावा, तो वारा वाजवतो मानावा. झाडं हलतात त्या अर्थी वारा मानला पाहिजे. म्हणजे काही गोष्टी अशा अनुमानानं सिद्ध केलेल्या आहेत, पण आत्मा हे अनुमानगम्य नाही. ती एक सत्ता आहे, त्याचं विशेष ज्ञान तुम्हाला व्हावं म्हणून तो आत्मा सत्रूपानं कालत्रयातीत आहे. तो कधी नाही असं नाही. युरोपातही आहे, पाताळातही आहे, स्वर्गातही आहे, देश परदेशात आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला ही प्रमाण त्याच्यासाठीच आहेत महाराज. म्हणून सत्रूपानं त्रिकालाबाधित आहे. चित्त म्हणजे ज्ञान, तो ज्ञान रूपानं तुमच्या आमच्यामध्ये अस्तित्वानं आहे. तो आहे म्हणून आम्हाला ज्ञान होतं, तो नसता तर आम्हाला ज्ञान होणार नाही. म्हणून त्याचं अस्तित्व कायम आहे. झोपेतही तो आहे, जागृतीत आहे आणि स्वप्नातही तो आहे. म्हणून झोपलेल्या माणसाला देखील मी सुखानं झोपलो होतं हे कशामुळे कळतंय? तो जागा होता म्हणून. नाहीतर कळालं नसतं. मी सुखानं झोपलो होतं ही आपल्याला कशी भान होईल? म्हणजे तो जीवरूपानं महाराज सूक्ष्म रूपानं तिथं वृत्ती शिल्लक आहे, त्याच्यामुळे त्याला ज्ञान झालं. पण हे ज्ञानही महाराज एक दृष्टीनं निर्भेळ नाही. निर्भेळ आत्मस्वरूप असं आहे की त्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही आणि काहीच सांगता येत नाही. परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे. म्हणून बोले ना बोलू देईना अशी प्रमाण आहेत. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. यतो वाचो निवर्तन्ते प्राप्य मनसा असह. की ही वाणी मन तिथं शांत होतं, परत फिरतं. जाणीव जेतन रेगे, विचार मागुता पाऊली निगे, तर्क आईनी नेगे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे महाराज आत्माच म्हणा, ज्ञान म्हणजेच ब्रह्म. ही कल्पना एकदा कळाली की मग महाराज आपापले काय होतं, विचार एकदा पटवून घेतले की फार वेळ लागत नाही. अशी निवड करून 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 मग आपल्याला बदल कशात करायचा आहे? शरीरात बदल होत नाही, मिळालेला आहे. आत्मा बदलायची गोष्टच नाही. सर्वाघटी राम देहादेही. आत्मा तुमचा वेगळा माझा वेगळा असा अनेक नाही. मग बदल कशात करायचा आहे? अवस्था कुणाकुणाची बदलते हे विचारानं जरा ठरवायचं. शरीर जागृती स्वप्नात आणि सुषुप्ती सारखंच असतं. झोप लागले आमचं शरीर काय बदलतं? स्वप्नातही तसंच असतं. मग ह्यात बदल कशात होतो? विकार कशात होतो? तर विकारी आहे ते मन आहे. मनातच महाराज बदल होतो. त्यालाच वृत्ती म्हणायचं. मन ज्यावेळी प्रवाहित होतं, पाणी स्थिर असलं की त्याला प्रवाह म्हणत नाही. पाणी वाहायला लागलं की त्याला प्रवाह म्हणतात. तसं मन रूपानं असताना त्याला वृत्ती नाही. मनाला वृत्ती उपाधी लागली की मनोवृत्ती म्हणतात, चित्तवृत्ती म्हणतात. आता तुम्ही इथं बसला,
एकाग्र चित्ताने ऐकायला लागलं तर तुमची वृत्ती माझ्याकडे लागलेली आहे. आणि अचानक जर शेतात मन गेलं तर चिक्कू पडल्यात का काय की, नारळ पडलाय का काय की, असं जर मनात आलं आठवणीत, तर ती मनोवृत्ती इथूनच महाराज तिकडलं चिंतन करते. त्या वृत्तीचा प्रवाह एवढ्या वेगानं असतो, तो आपल्याला देखील कळत. आणि मग ज्यावेळी भानाव येतो त्यावेळी मग लक्षात येतं माझा किती वेळ निघून गेला. म्हणून जागं व्हायचं आहे साधकानं. इथं घरात जागं राहतं हे वेगळं, असं चित्तात पाहिजे. राग क्रोध आला की जागं व्हायला पाहिजे. मी भांडलो कशामुळे हे नंतर कळण्यात काय अर्थ आहे महाराज. राग यायच्या अगोदर जागा व्हायला पाहिजे साधकानं. म्हणून जिथं बदल होतो ते ठिकाण पकडता आलं की झालं महाराज. जिथं महाराज बॉल पकडायचा आहे तो नाही पकडला तर मग तो खेळाडू कसला. गडी आऊट करायचा आहे तर महाराज मग घराकडे येऊन गावाकडे बॉल पकडून काढू. ज्या त्या वेळेला तिथं मैदानात पकडता आला पाहिजे. तसं आपलं जिथं अंतःकरण महाराज डोलायमान होतंय त्यावेळी आपल्याला तिथं जागा राहता आलं पाहिजे. आणि मग सावध झालो हरीच्या आलो जागरण. हरीचं जागरण करायचं आहे तर महाराज हे कीर्तन प्रवचन करायचेच, पण अंतःकरण वृत्तीत मात्र हरीपासून मन जर विचलित व्हायला लागलं तर तिथं जागा राहायचं. म्हणून मनाला हे वळण देण्याकरता साधन आहे. मनाला ट्रेनिंगच म्हणायचं. आता हे प्रवचन कीर्तन सप्ताह हे ट्रेनिंगच म्हणायचं. इतर शिबिर घेतात तसं हे आमचं वारकरी संप्रदायाचं एक शिबिरच म्हणायचं. यात असं कळवून घ्यायचं की वेगवेगळे वक्ते येतात, वेगवेगळा विषय, त्यातून आपल्याला काय योग्य आहे ते, काय बरोबर असेल, काय चुकीचं असेल, काही ईश्वर कृपेनं असेल ते घ्यायचं. आणि आपल्याला काय लागू होत आहे ते घेऊन आपण थोडे थोडे बदल करायचे. पण घर बसल्या मात्र आपण शास्त्राचा थोडा थोडा अभ्यास सुरू करायला पाहिजे. अभंग कळण्यासाठी अभंग संहिता वाचायचीच, ती शास्त्राची कृपा आमच्यावर व्हायला पाहिजे, वाङ्मयाची कृपा व्हायलाच पाहिजे. पण तरी देखील आम्हाला मी कोण आहे हा विचार करण्याकरता त्याच्या मूळ कल्पना एकदा कळाल्या की मग कथाचा परमार्थ होत नाही, जरा आत डुंबायची सुरुवात होते. हे हळूहळू रजोगुणी वृत्ती तमोगुणी वृत्ती निघून गेल्या पाहिजेत आणि परमार्थ करण्याकरता सत्वगुण वर आम्हाला ठेवता आला पाहिजे. गुण घालवता येणार नाहीत, कुणालाच घालवता येणार नाहीत. ब्रह्मदेवाला देखील गुणाचं अतिक्रमण करता येत नाही. पण महाराज आपल्याला पाहिजे ते वर घेता आलं पाहिजे. आपल्याला पाहिजे ते. आता माणसं एखाद्या वेळेस काम नसलं की एखादा कोणतरी फोन करतात, माझ्याकडे जरा पाहुणा एखादा बोलवतो, आमच्याकडे एक दिवस या, जरा बोलत बसूया 5-10 मिनिटं. मग आमची कामं असतात, पाणी असतं शेताकडलं, जनावरांची कामं असतात. लोक म्हणतात आम्ही रिकामं नाही, मी रिकाम असलो की तुझ्याकडे येतो. मग रिकामं असलो की येतो. ज्यावेळी रिकामं असतोय त्यावेळी आम्ही जर गेलो पाहुण्याच्या, रिकामं असणं म्हणजे नेमकं काय हो? कामं नसणं म्हणजे रिकामं नव्हे. आता तुझं सगळं ऐकाय माझं मन रिकामं आहे असा तिचा अर्थ. तू काय जे सांगशील रडगाणं, भावाचं असेल, बहिणीचं असेल, बायकोचं असेल, मुलांचं असेल, ते सगळं आज ऐकतो. कारण मन माझं आज कुठंही गुंतलेलं नाही. आणि मनात जर घरचा गोंधळ असला आणि जर पाहुण्याच्यात गेला तर चहा सुद्धा तुझा नको, मी घरला जातो म्हणता. मला सांगायचंय तर रिकामं मन पाहिजे. रिकामं आम्ही असून काय उपयोग आहे? रिकामी भरपूर गावात माणसं आहेत म्हणालीत, ती फिरली तरी डोक्यात चक्र आहेच त्यांच्या. रिकामं फिरायला जातो म्हणणारी माणसं पुष्कळ आहेत महाराज. आणि ती फोनवरती गुंतलेली असतात. कोणतरी विचार करत असतंय, कोणतरी ओढ्याच्या काठाला बसलेलं असतं, इथं बरं वाटतंय म्हणून कोणतरी चढाव जाऊन बसायचं. आमच्याकडं नदीला जाऊन बसतात महाराज, तिकडं पाण्याच्या मोटर आहे, तिकडं टाकी, त्या चढाव जाऊन बसतात. आता काय तिथं मिळतंय देव जाणं. चिलटं जगत्यात एवढंच म्हणायचं, काही नाही. चमच्या रक्तच पिऊन जातील त्यांचं. पण देवळाकडे यावं असं म्हणत नाही, घरात निवांत वेळेला बसावं असं म्हणत नाही. रिकामं म्हणजे मन संकल्प विकल्प रहित असणं. संकल्प चांगले करायचे झाले तर चांगले करावेत, नाही जमलं तर वाईट तरी संकल्प करू नये. तुकाराम सांगतात 80 मणी वाहून येते संकल्प, जेणे होय पाप भांडवल. निदान दुसऱ्याचं चांगलं व्हावं एवढा तरी संकल्प पाहिजे. आता मी इथं बसलो आणि असंच मनात आलं, सगळे महाराज असं पंढरपूरला गाडीतनं बसून चालले तसं समजा, आणि मी एकटाच मागं राहिलो. सगळ्या महाराजांची गाडी पुढे चालली आणि माझ्या मनात ही गाडी दरीत पडावी असं जर आलं तर, म्हणजे यांची कीर्तनं मला भेटावीत असा त्याचा अर्थ झाला. होणार नाही असं, पण वाईट संकल्प येतात महाराज, आणि असे संकल्प करू नये. जेणे होय पाप भांडवल. का बरं असे संकल्प येतात? तर त्या मनाला ट्रेनिंग दिलेलं नाही.
महाराज जे चांगले संकल्प करायचे आहेत त्याच्यासाठी महाराज हे आता कोठे धावे मनोगच म्हटलेलं आहे. देवाचं चरण बघितल्याशिवाय हे मन धावाधाव करायचं थांबत नाही. म्हणून आपल्याला निवड करता आली पाहिजे. त्याला विवेक असं म्हणतात. विवेक म्हणजे वेगळं वेगळं करता आलं पाहिजे. यात माझ्या हिताचा विचार कोणता आणि मला उपयोगाचं काय आहे. घरात पुष्कळ वस्तू असतात पण हाताखाली लागणारी गोष्ट जवळ ठेवतात शहाणी माणसं. रोज लागणारं शेताकडलं साहित्य माळ्यावर ठेवून चालेल. कधीतरी लागतेला माळ्यावर ठेवायचं. का ठेवायचं? कोणतरी उचलून घेऊन जातंय म्हणून. 4 पावलं चढून काढायला परवडलं, खरं उचलून घेणाऱ्यांची अडचण भरपूर आहे महाराज. दिसलं की मला पाहिजे म्हणतात माणसं. गरज नसली तरी नेऊन ठेवते. विस्मरणात गेले की आपल्याला ते लागतं आणि मग खंडेनवमीला आठवण येते. मग उचलून आणलेली खुरपी खंडेनवमीला पुजायला चालते. आता कोणतरी सोनं टाकायला कळतंय महाराज हे माझं खुरप, ही माझी कुदळ, ही माझी कुराळ असं होत आहे. कारण अडचण एवढी आहे, वृत्ती इतकी पांगत गेलेली आहे महाराज. हिताचा उत्पादक विचार द्यायला म्हणतात. जो गरजेचा आहे तोच विचार करावा आणि असं जीवन निर्वाहापुरतं असावं. मग राहिलेला वेळ चर्चेला लावतो, आत्मचर्चेला लावतो. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वम च ब्रह्माभ्यास विदरोधता. एकच विचार आहे, दुसरा पराचा विचार नाही, म्हणजे जगाचा विचार नाही. हे कळण्याकरता 3 विचार मांडले शास्त्रानं. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभि. कोट्यावधी ग्रंथामध्ये भरपूर विचार मांडले. शंकराचार्य सांगतात, मी अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो. 3 विचार प्रमुख. एक ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यात्व आणि जीवाचं ब्रह्मत्व. जीव ब्रह्मरूप आहे हे कळवून घ्यायचं. मी ब्रह्मरूप कसा असेल हे कळवून घ्यायला पाहिजे महाराज. का कळवून घ्यायचं? कारण माणसाला तू शहाणा नाहीस म्हटलेलं पटतंय, तू फार हुशार आहेस म्हटलेलं पटतंय, खरं तू ब्रह्म आहेस म्हटले की कसा असेल हो असं होत आहे. काहीतरी फरक आहे. म्हणजे आतापर्यंत संस्कार तसे झालेले आहेत. म्हणून आम्हाला ज्या ज्ञानाचा आश्रय घ्यायचा आहे ते ज्ञान आमच्याजवळ आहेच मूळचं, पण त्या ज्ञानाची आम्हाला आठवण झालेली नाही. त्याच्यावर काहीतरी आवरण आलेलं आहे. आवरण निवृत्तीसाठी परमार्थ करायचा आहे, आत्मा निर्माण करायचा नाही. कोणतीही साधना परमार्थातली देव निर्माण करण्याकरता नाही. देव दिसत नाही मध्ये आलेला जो प्रतिबंध आहे तो दूर करण्यासाठी आहे. ज्ञानोबारायांनी त्या काळात मांडलेला आहे महाराज. हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे तेने देखणे पण डोळ्यांचे नगडी. जे काही डोळ्यातच महाराज पडदा पाण्यातून तयार होतो गोठून, तोच मोतीबिंदूसारखा काय होतो, दृष्टीच्या आड येतो आणि तो आपल्याला पुढलं दृश्य दिसू देत नाही. याचा अर्थ दृष्टी गेली काय हो? दृष्टी आहेच, पण का दिसत नाही? तर पडदा गोठलेल्या पाण्याचा तयार झाला. तो सार काढला की दृष्टीनं डोळा स्वच्छ होतो. म्हणून दृष्टी निर्माण करावी लागत नाही, पुढलं दृश्य निर्माण करावं लागत नाही. प्रतिबंध आडवा आहे तो काढला की मूळचंच आहे. विहीर खोदताना पाणी लागल या कल्पनेनं आम्ही विहीर खोदतो. मला सांगा, पाणी लागलं म्हणायचं हा व्यवहार का आम्ही खड्डा खोदला हा व्यवहार? आमच्या हातात पाणी लागायचं आहे का खड्डा उकरायचं? पाणी मूळचंच आहे महाराज. खड्डा खोदणं हा आमचा व्यापार. तसं आम्ही देवाच्या दारात यायचं, हरिपाठ म्हणायचा, एवढाच आमचा व्यापार. ते आत्मरूप दिसायचं, त्यानं कृपा करायची, हे त्याच्या हातात. हे त्यानं आपल्याकडे ठेवलंय म्हणून माणसं जरा शुद्धीत आहेत, बरे आहेत. हे सुद्धा जर प्रत्येकाच्या हातात दिलं असतं महाराज तर मग देवळाकडे पण आली नसते. याला ईश्वर कृपा म्हणावी. तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवायचं, त्यानं काय करायचं तो ठरवेल. अशी एक कल्पना आपण करून घ्यायची महाराज. नको त्या कल्पनेत फार वेळ घालवायचा नाही. आयुष्य कमी आहे. एकदा चांगला असा सिलेबसना अभ्यास झाला की वेळ लागत नाही जास्त काळ. देवानं काय करायचं कशाला चिंता करत बसायची, घरच्यांनी काय करायचं कशाला चिंता करत बसायची, या जगाचं काय होईल, पैपावण्यांचं काय होईल, या गावाचं काय होईल, आपल्या हातात काय हो. ती जुनी इसाप नेते ते कथा आहे. जंगलातून जात असताना एकटा मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, मध्येच एखादा सिंह आला तर काय होईल रे म्हणतोय तो मित्र. तो म्हणतोय काय होईल म्हणाले, जे काय करायचं ते तेच करेल म्हणाला. सिंहच करेल की काय करायचं ते, खाऊनच टाकणार. म्हणजे त्याला असं सांगायचं आपल्या हातात काही करणं नाही. काय जगाचं होईल हे आपल्या हातात कसं असेल हो सांगा. मग जर भगवंत इथं आले, अवतार घेऊन मोठे मोठे महापुरुष आले, त्यांना देखील काही बदल करता आला नाही.
म्हणून बदल करायचा आहे तो आपल्यामध्ये. आपली दृष्टी बदलली की महाराज जग बदललं. लहान मुलं यात्रेमध्ये चष्मा घालतात वेगवेगळ्या रंगाचा. हिरवा घातला की हिरवं दिसतंय, काळा घातला की काळं दिसतंय. मग ती मुलं भांडतात एकमेकाला, अरे काळं दिसतंय तू हिरवं कसं म्हणतोस? मग ते काळं हिरवासा भेद आहे का चष्म्यात भेद आहे? डोळं चांगलं आहे, वनाळी सारखीच आहे, वनाळी काय बदललेली नाही. पण एक हिरवा आहे म्हणतं, एक काळा आहे म्हणतं, ते उपाधीत भेद आहे, फरक आहे. तसं प्रत्येकाची उपाधी वेगवेगळ्या संस्कारांना आलेली आहे. मग कुणाला देव आवडतो, कुणाला तमाशा आवडतो, कुणाला संसार आवडतो, कुणाला वेगवेगळ्या कला आवडतात. हे पहिले झालेले संस्कार आहेत. यालाच उपनिषदकार म्हणतात योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिना, की स्थानमन्ये अनुसयन्ति यथा कर्म यथा श्रोतम. जे तुम्ही ज्ञान संपादन केलेलं आहे या जन्मात जे तुम्ही कर्म केलेलं आहे तेच कर्म तेच ज्ञान तुम्हाला पुढल्या जन्मामध्ये वापरायला मिळतं, किंवा तेच तुम्ही जन्माला येताना घेऊन येता. याच्या पलीकडे काही नाही. म्हणून जीव तसाच व्यापार मांडतो. आता आम्ही जो व्यापार केलेला आहे या जन्मामध्ये, आम्ही पुढल्या जन्मामध्ये कुठं कोणत्या गावात जाऊ सांगता येत नाही, पण इथं केलेलंच महाराज तिथं आम्ही मांडणार. कारण आमच्या दुकानात माल ह्योच भरलेला आहे. जत्रा वेगवेगळ्या फिरल्या तरी बाजार त्योच मांडणार. ज्याचं खेळण्याचं दुकान आहे ते नारळाचं कसं मांडेल? कारण आमचा माल आहे. म्हणून आम्ही भजन केले, कुठेतरी टाळ वाजवलाय महाराज. म्हणून थोडेसे संस्कार व्हावेत या जन्मामध्ये, वाया जात नाहीत परमार्थाचे संस्कार. का असं सांगावं लागतं महाराज? हे आधी तळाचे विचार जरी असले तर लोकांनी यावर महाराज विश्वास ठेवावा. लोक करायलाच तयार होत नाही. निदान गुळ नेनता तोंडी, माऊलीने सांगावं, घातला द्यायची गोडी. गुळ तोंडात घातला तर गोडी देतो, असा साधा जर अर्थ असता तर माऊलीने तसं मांडलं नसतं. गुळ गोडच लागेल, अंधारात खाला, डोळे झाकून खाला, न कळता खाला, कळून खाला तरी देखील तोंडात घातल्या गोडी दिलं, बरोबर आहे. पण मला सांगा, घालायचं काम आमचं का गुळ येऊन आपोआप पडेल? आमचं घालायचं काम आहे. तसं एखाद्या लहान मुलाला संध्याकाळी हनुमान चालीसा बाबा म्हण, आमच्या गावची देवी अंबाबाई आहे, महालक्ष्मी अष्टक तू म्हण. चुके ना, चुकलं तर देवी अपराध करत नाही महाराज. त्याने लिहिलेले ते गुढी संस्कृत, काही चुकत नाही. असते जो पाय टाकायला सुरुवात करेल महाराज त्याला चालता येईल. ज्यानं पाण्यातच पडायचं नाही त्याला हातपाय हलवे म्हणून सांगण्यात काय होत आहे? जरा ढकलून दिलं की मग जगायसाठी कोणी हातपाय हलविलच. तसं प्रयत्न करताना महाराज सुरुवातीला पाठपाठांतर करतील, थोडासा हरिपाठ म्हणतील, आणि हे संस्कार महाराज पुढे त्यांच्या जीवनात उतरतील. आणि मग कळेल, मी वन्हाळीत गेलो होतो, माझ्या आजोबांनी मला हे शिकवलं, माझ्याकडनं म्हणून घेतलं. आणि मग त्याला त्याच्या जीवनात त्या केलेल्या हरिपाठाची, केलेल्या हनुमंताच्या स्तुतीची, अंबाबाईच्या स्तोत्राची आठवण येईल. आणि मग त्याच्यामुळे जीवन बदलेल महाराज. म्हणून संस्कार वाया जात नाही. संस्कारशील वर्तन होण्याकरता आधी महाराज त्याच्यावर प्रयोग केला पाहिजे. म्हणून खोकला जाईल तोपर्यंत औषध घेतलं पाहिजे नित्य नेमानं. आणि मग सारखं थेंब 3 वेळा घेत खोकला असते निघून जाईल. आणि जर महाराज खोकलाच जाईत नसेल, औषधही पित असेल, तर मग बिघाड कशात रे हे तपासायला पाहिजे का नको? घरात औषध प्यायचं आणि इथे येऊन भजी खायची, गाड्यावर भजी खाणार आणि इथे येऊन औषध पिणार. मग पथ्य नसेल आणि औषध घेऊन मग काय होईल? म्हणून थोडासा 3 गुणांचा काय होतो, वरचढपणा होतो आमच्या जीवनामध्ये. ज्ञानोबा सांगतात की या गुणाचं अतिक्रमण होऊन पलीकडे जाता आलं पाहिजे. या तो गुणत्रया त्या वेळी मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंभजनी. या पसाऱ्यामध्ये आत्मसुख हरवू नकोस असं ज्ञानोबा सांगतात. अर्जुनाला देवही सांगतात. कारण इतर गोष्टी सगळ्या नाशिवंत जगतातल्या आहेत आणि एक आत्मसुख मात्र आपलं आहे. आणि आपलं आहे ते का दिसेन असं झालेलं आहे? तर पसाऱ्यामुळे दिसत नाही. कोणता पसारा वाढला तर जो मी वास्तव आत्मा आहे त्याला मी असं न म्हणता आम्ही त्याला देह समजून बसलो, आम्ही त्याला मन समजून बसलो, आम्ही त्याला प्राण, मन इत्यादी, बुद्धी, अहंकार या गोष्टी माझ्या मनाने बसलो. वास्तविक ते आपलं स्वरूप नाही. आपलं स्वरूप आहे निखळ आत्मा. म्हणून प्रत्येक जण संतांचा कोणताही विचार घ्या, देहाविषयी ते उदास आहे. त्यांचा विचार बघा, माझी बुद्धी म्हणत नाहीत, ते मी केलं असं म्हणत नाही. कोणतंही कार्य ईश्वराच्या कृपेनं झालं म्हणतात. माझ्या मुखानं देवानंच करून घेतलं. ते कोणालाही द्वेष करत नाहीत, कुणाचाही ते स्पर्धा मत्सर करत नाहीत. याचा अर्थ त्यांना यथार्थ देव कळालेला
आहे. आम्हाला यथार्थ देव कळालेला नाही, कारण आम्हाला अजून भ्रांती आहे, भ्रम आहे. भ्रम म्हणजे काय महाराज? जी गोष्ट जशी पाहिजे तशी न दिसता विपरीत रूपानं दिसणं, त्याला भ्रम म्हणायचं. अंधारात दोरीवर एखादा साप भासला, मग अंधार असल्यामुळं तो मंद अंधकारात तसं भासलं, त्याच्यावर उजेड मारल्यानंतर मग आता कळालं तो साप नसून दोरी आहे. मग मगाशी जी भीती वाटली ती दोरीमुळं का सापामुळं? सापामुळं. मग वास्तव साप आहे का होतो? नाही. मग नसलेल्या सापानं जर एवढी भीती वाटते तर या नसलेल्या जगामुळं का बरं मरण येणार नाही? धडकी भरून मरतात, याचं काय कारण आहे? खरं नाही हे पटतच नाही. का पटत नाही? हे सांगण्यापुरतं सोपं वाटतं, पण विचार आम्ही त्या मार्गाने केलेले नाहीत. आता असं दृढ विचार करायचे की ह्या सगळ्या गोष्टी महाराज भ्रममय आहेत, आणि ह्या मी आणि माझे या पसाऱ्यामध्ये महाराज माणसं काय करत गुंतून राहिलेले. यालाच ओझा असं म्हटलेलं आहे. मी माझे आणि तुझे न धरी टाकी परते ओझे, बाप रखुमादेव विजय. तुकोबाराय सांगतात, बाप रखुमादेव विठ्ठली. विठ्ठलाला अर्पण करून ही कर्मबीज कशी कशी आम्हाला उतरता येतील ओझं? मग दृश्य संसार हा ईश्वरानं निर्माण केलेला, आत्म्याच्या ठिकाणी सर्वदा नित्य आहे, आणि आम्ही एक मनामध्ये संसार उभा केलेला आहे, त्याला मनोमय सृष्टी म्हणतात. आणि ईश्वराने निर्माण केलेले सृष्टीला ईशकृत सृष्टी म्हणतात. एखादी म्हातारी 4 मुली होत्या, तिला 4 मुलं होती. ती प्रत्येकाला सांगायची, मी 4 मुलींची लग्न केली, 4 मुलांची लग्न दारात केली, काय किती त्रास घेतला माझ्या मालकाने, मी पुष्कळ पैसा वगैरे खर्च करून आतापर्यंत प्रत्येकीची बाळंतपणं केली, सगळं असं पै पाहुण्यांना सांगायची. मग आस्ते 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 ती 80 वयाची झाली तरी देखील ती सांगायची. आता म्हातारी 80 व्हायला, मुलांना नातू झाले महाराज. इकडं मुलांना मुलं झाली, मुलांना आणि परत काय झाली, नातू म्हणजे पंतू झाले. पंत म्हणजे त्या पंतूचं तोंड ती म्हातारी बघते, आणि गावात कोणतरी आल्या माघारणी की त्यांना माहीला वगैरे आले, सांगायचे मी किती कष्ट घेतलं, किती त्रास घेतला. मला सांगा, किती 3 पिढ्या वाढल्या तर ती म्हातारी मागे सांगतेच, मी काय केली, यांची लग्न केली, एवढी उसाभर केली, एवढं केलं, हे केलं. तिच्या डोसक्यात अजून ती लग्नच आहेत महाराज. कोणाच्या? म्हातारीच्या. मुलांचे आहेत, नातवाचे आहेत, पंतवांचे आहेत. त्याला वाळा केलं, याला पंजन केलं, याला तोडं केलं, याला अंगठ्या केल्या, हे सगळं लक्षात आहे. एवढं लक्षात ठेवणं हेच बोजा म्हणायचा, ह्यालाच ओझ म्हणायचं. हाच संसार आहे महाराज. म्हातारीला काही चांदी घाल, सोनं घाल मी म्हणत नाही, ती भरपूर आणि घालू दे, काय मुलाच्या नातवाच्या, आणि परत महाराज 5वी पिढी बघू दे, काय अडचण नाही. पण ती बघितलेली पिढी ते विचार सोडता आले पाहिजेत का नको? आपल्या तिजोरीत किती कपडे असावेत हे ज्याचं त्यांना मर्यादित करता आलं पाहिजे जीवन महाराज. आधी एकटा होता, आईला एकटा होता, परत बायको आली, 2 जण झाले, 2 मग मुलं आली, आस्ते आस्ते कपडे गबाळ चपलं वाढतच गेली. एक दिवस मुलाबरोबर भांडण झालं, मुलगा म्हणाला मी बायकोला घेऊन बाजूला जातो. आता आयती संधी सापडली आहे महाराज, गप्प बसावं त्यांनी. तिजोरीतली निम्मी कापडं आपोआप बाहेर जाईती, सगळं घरातलं निम्म बाहेर जाईतं, पण याला अशी हवा आहे सगळी माझ्याजवळ बसावी. सगळी एकत्र ठेवून कशी राहतील महाराज? सगळीच होणार ती माणसं जर परदेशाला गेलेली, बाहेर राहिलेली जर गावात आली तर गावात जागा पुरवईल? जी गेलेली आहेत ते चांगले आहेत महाराज, जावावी. आस्ते 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 हे आपल्या जवळचा परिवार आहे, तो बाहेर गेल्याशिवाय महाराज व्यक्त होत नाही, आपल्याला जागा होत नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं हे नाशवंत पदार्थापासून आस्ते आस्ते काय करायची, फारकत घ्यायची. यातून फार रमायचं आणि गुंतायचं नाही. आणि गुंतणं म्हणजे संसार आहे महाराज. यातून बाहेर पडणं, यालाच वैराग्य असं म्हटलं. वैराग्य तरी काय? नको त्या गोष्टीचे विचार सोडणे. विचारातूनच सोडायचं आहे, चिंतन सोडता आलं पाहिजे. विषय सोडता येत नाहीत महाराज, गुण टाकता येत नाही, पण गुण नेमका कोणता आम्हाला वापरायचा आहे हे मात्र आम्हाला कळवून घ्यायचं. आम्ही रजोगुण तमोगुण हे काय करतात, तमोगुण निकृष्ट योनीला जन्माला घालतो, रजोगुण मध्यम योनीला मृत्यूलोकामध्ये, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, सत्वगुण चांगल्या फळामध्ये जन्माला घालतो. चांगल्या फळामध्ये किंवा चांगल्या वृत्तीमध्ये आम्हाला वावरायचं असेल तर आमचे रजोगुण आम्हाला दाबावे लागतील, आळस निद्रा या गोष्टी सोडाव्या लागतील, आणि आम्ही कष्ट घ्यावं लागेल. त्याच्यासाठी सत्वगुण वर काढायचा अंतःकरणात, आणि नित्यनेमानं महाराज उपासना करायची, नित्यनेमानं निष्काम कर्म करायचं, नित्यनेमानं महाराज शास्त्रीय वेदांत विचार घर बसल्या करायचे, हरिपाठासारखी संहिता वाचायची. आणि हे करत करत असताना आपल्याला घडेल तेवढं सौजन्यानं वागत राहायचं.
आणि ह्या गोष्टी केल्या की सत्वगुण आपोआप वाढत. सत्वगुण वाढला की मनुष्य देव करतो, देवाचं काहीतरी करावं असं वाटतं. उपासना वाढली की महाराज अंतःकरणात पुण्य करावं असं वाटतं. पुण्यकर्म वाढत वाढत गेलं की पाप अजिबात जीवाकडून होत नाही. आणि असा निष्पाप जीव, मग निष्पाप जीव एकदा झाला की त्याला अंतःकरणही स्थिर राहतं. आणि स्थिर झालेलं अंतःकरण, निर्मळ झालेलं अंतःकरण कोणत्याही देवाच्या उपासनेला योग्य असतं. मग त्याला भाग्यानं गुरु भेटले तर त्याचं कामच होऊन जातं. म्हणून अधिकारी पण योग्यता येई तोपर्यंत आम्हाला हे सगळं करावं लागेल. तोपर्यंत सहनशीलता पाहिजे, तोपर्यंत गडबड करून उपयोगाची नाही. हे मला लगेच यायला पाहिजे नाही महाराज. चांगल्या गोष्टी होण्याकरता वेळ लागतो, वाईट गोष्टीला लवकर महाराज आत्मसात होतात. कारण ही इंद्रिय अशी बहिर्मुख आहेत की का खाला राधावे पाणी जैसे भ्रमर पुष्पाचे घाणी म्हणतात. भ्रमर जसा भुंगा सुगंधाकडे धावतो, वर आकाशातून पडलेलं पाणी शिखरावर जसं खाली धावतं, तसा जीव हा विषयाकडं स्वभावताच धावणार आहे. याला तटवणं अवघड आहे. म्हणून शहाण्या मनुष्याने विषय घालवत बसायचे नाही, त्याचं चिंतन मात्र करायचं नाही. मला अमुक पाहिजे म्हणून अट्टहासानं राहायचं नाही. संसारात मिळाले त्या समाधान म्हणायचं. चित्ते असो द्यावे समाधान, ठेविले आनंदे त्यांशी चिरावे. याचा अर्थ कार्य करू नये असं नाही, महत्वाकांक्षा पाहिजे, मिळवायला पाहिजेच. म्हणजे हे ज्ञान इतकं निर्भीड आणि शुद्ध आहे. या ज्ञानाचा जर आम्हाला आश्रय घ्यायचा असेल तर आम्हाला महाराज अंतःकरण इतकं रिकामं ठेवायला पाहिजे. या अंतःकरणात इतर पुष्कळ गोष्टी भरलेल्या आहेत, विकार भरलेले आहेत. या अंतःकरणात अनेक उर्मी भरलेल्या आहेत. आणि यामध्ये मी कर्तृत्व, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी या सगळ्याचा संसारी, मी मालक आहे. बुद्धी परिस्थितीनं मी बुद्धिमान आहे, मी शरीराच्या संबंधीनं काळा आहे, गोरा आहे. हे सगळे अभिमान भरलेले आहेत. आणि मग हे गेल्याशिवाय महाराज तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोधे केले घर देते. हारी साठवायचं आहे, आम्हाला साधना करायची आहे. मग साधनेच्या निमित्तानं तो परमात्मा सगळीकडं आहे 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 संतांचा बोध आहे. मग आम्हाला तो एवढ्या उच्च पद्धतीचा बोध कळत नाही, कारण आम्ही त्या पद्धतीने विचार केलेला नाही. आणि मग असं सारखं लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. विस्मरण ही भूमिका महाराज जीवाची आहे. पहिल्यांदा होतंय तसं विस्मरण, पण लक्षात ठेवायचं की एक संत कोणताही असे ना का, तर त्यांचा अभंग एखादा समोर घेतला की तो शास्त्राच्या चाकोरीत कसा असेल बरा, तो कसा योग्य त्यांनी सांगितला. आणि मग समचरण दृष्टीसारखा अभंग, येरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसाने. म्हणजे आपला किती महाराज त्याच्यावर आसक्ती असते, किती संसारावर मी आसक्त आहोत हे कळण्याकरताच तुकोबारायांनी पाहायला मांडलेलं. तुकोबारायांना का दुःख झालं नाही असं नाही महाराज, झालंच दुःख, पण त्यांनी समाजासमोर ते मांडलं नाही. झालं दुःख, पण अंतःकरण वृत्ती उमटलं नाही. याचा अर्थ देहाचा आणि त्यांचा संबंध त्यांनी तोडलेला होता. देहतादात्म्य सुटलेलं होतं, त्यांचं मन निर्विषय झालेलं होतं, निर्विकल्प झालेलं होतं. समोर भंडाऱ्या डोंगरावर एक स्त्री भेटण्याकरता आली, परावी आणणारी माऊली समान म्हणाले. हे का चरित्र सांगावं, किती चित्ताची शुद्धता असेल, किती महाराजांचं एक थोर वैराग्य केवढं मोठं असेल. एवढा अभ्यास जर दिहूत राहून महाराजांना डोंगरात एकांतवासात करता येतो, तर त्यांचा गाथा पाहून आम्हाला का त्या पावलावर पाऊल टाकून जाता येणार नाही. म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्हाला जाता यावं. संतांनी सांगितलेले विचार एकदम नाहीत कळत, पण काही वेळ गेल्यानंतर महाराज अगदी एक वेळ अशी येईल की अगदी ते अचूक कळून जातील आपल्याला. तोपर्यंत आम्ही ऐकतच राहायचं, तोपर्यंत आम्ही सांगतच राहायचं. आणि असं सांगणं ऐकणं हे ठराविक हद्दीपर्यंत करतच राहायचं. एक दिवस अशी वेळ येईल की खरंच आहे, संतांनी सांगितलेलं काही चुकीचं नाही. आणि मग एवढ्या वेगानं प्रवास होईल महाराज. एखाद्या शहरातून गाडी जात असताना ट्रॅफिक असतं महाराज, मग तिथं आस्ते आस्ते हळूहळू चालवावी लागते. आणि एकदा ट्रॅफिक सोडून गाडी बाहेर आली तर किती तर सुसाट सकते. तसं ट्रॅफिक म्हणजे आमचा प्रतिबंध आहे म्हणायचं. मुलाचं लग्न, नातवाचं लग्न, हे ट्रॅफिकच जाम आहे म्हणायचं. एखाद्याला व्याधी असते, शरीर दुःख असतं, त्रास असतो, कोणाला अनेक तंटे असतात, कोणाला वकिली असते, कोणाला फौजदारी असते, त्रास असतात. हे त्रास सगळे मायेनं आपल्या कर्मानं भेटलेले आहेत. मग यातून बाहेर पडून संतांच्या विचार ऐकायला बरे वाटतात, पण आचरणात आणाय फार कठीण आहेत. तुम्हाला दृष्टांत सांगतो. समर्थ स्वामी हैदराबादला एक दिवस गेले. त्याला धारापूर असं नाव आहे चरित्रात त्यांच्या. त्या धारापूरला गेल्यानंतर तिथे शंकर स्वामी म्हणून होते. समर्थ पंचायतनामध्ये 5 स्वामी होऊन गेले. त्यामध्ये शंकर स्वामी तिथं आधी हयात होते, त्यावेळी मठात होते म्हणे.
आणि मग शंकर स्वामींना असं वाटायला लागलं की आपल्या नगरीमध्ये कोणतरी महात्मा आलेला आहे, असं त्यांना मनोमन वाटायला लागलं. आणि त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं की बाबा म्हणाले इथं कोण महात्मा आलाय काय बघ जरा. आणि मग तो हैदराबादामध्ये मग कुठं मठ असतील, शिवालय असेल, काय असेल, असं फिरून तो पाहायला लागला. आणि मग त्याला असं दिसून आलं की एक कमंडलू घेतलेला बाणेदार पुरुष आलेला आहे असं समजलं. आणि मग त्यांनी सांगितलं आपल्या गुरुंना येऊन की बाबा म्हणाले असा एक तगडा पुरुष आहे, भव्य दिव्य शरीरिष्ट आहे, लंगोटी बांधलेली आहे, दंड कमंडलू घेतलेला आहे. आणि मग त्यांना नाव काय विचारायचं माझं धाडस झालं नाही, कारण समर्थांची बलदंड शरीरिष्टी होती. आणि शंकर स्वामींना म्हणाले मग ते असे असे आलेले आहेत. शंकर स्वामी म्हणाले हे बघ ते जर रामदास स्वामी असतील तर त्यांची परीक्षा जरा घेऊया म्हणाले, मला असं वाटतंय ते रामदासच असतील. आणि मग त्यांनी शंकर स्वामींनी वाटी दिली त्याच्याकडे, शिष्याकडे, आणि ही वाटी दे त्यांना आणि असं सांग ही वाटी भरून दे म्हणा. त्याला असं म्हणावं ही वाटी मला भरून दे. आता त्या शिष्याला असं वाटलं ही रिकामी वाटी भरून दे म्हटल्यावर काहीतरी चिरमुरं भरून देतील. आम्ही संसार जीवनाचं चहापूड मागायला जाणारे आमची जात, साखर दे, डाळ दे, तांदूळ दे असली आम्हाला सवय. त्या शिष्याला असं वाटलं आता काय शंकर स्वामींनी कमी आहे ही वाटी भरून काय मागायला लागले. अरे मी सांगतोय तेवढं सांग म्हणाले, वाटी भरून दे. अहो काय भरून दे, काय सांगू नकोस म्हणाले, फक्त ही वाटी भरून दे असं म्हण. आणि मग तो वाटी घेऊन गेला महाराज शिष्य. समर्थांच्या समोर ती वाटी दाखवली आणि आमच्या गुरुजींनी असं सांगितलं ही वाटी भरून दे असं म्हणाले. समर्थांनी ओळखले महाराज तो शंकर स्वामीच असेल म्हणाले, त्याशिवाय असं कोण हे कोडं घालणार. ओळखलं महाराज, अंतर्ज्ञानाने एकमेकाशी ओळखलं, माझी जातीचे मज भेटो. आणि मग त्यांनी रामदास स्वामींनी सांगितलं हे बघ बाळा म्हणाले तुला हे कळणार नाही पण मी सांगतो, तुझ्या गुरुला असं सांग ही वाटी रिकामी करून दे असं म्हणा. मला एवढं सांगायचं, दुसरं काही नाही. ऐकलेला तुम्ही हा दृष्टांत आहे भरपूर वेळेला, नाही असं नाही. म्हणजे रिकामी करून दे म्हटल्यानंतर मग तो शिष्यालाही काही कळालं, थोडा बोध झाला, अगदी आनंदानं पळत आला आणि म्हणाले स्वामीने असं सांगितलं ही रिकामी वाटी करून द्या म्हणून सांगितलं. अरे बरोबर आहे म्हणाले, तो रामदासच असायला पाहिजे. आणि मग महाराज भेटीला आले आणि मग मिठी मारली एकमेकांना. आणि एक प्रहर कधी निघून गेला कळालंच नाही. त्या शिष्याला असं वाटायला लागलं काय भेटायला लागल्यात म्हणाले, कधी न भेटल्यासारखं. महाराज दोन महासागर भेटावेत असे भेटले ते दोन स्वामी. त्यांचा बोध केवढ्या उंचीचा, म्हणजे वाटी रिकामी पाठवली, भरून दे म्हणाले. ते म्हणाले रिकामी होती कवा, रिकामी करून आण मग मी तुला भरून देतो. याचा अर्थ वाटी रिकामीही नाही आणि वाटी भरलेलीही नाही. आत्मस्वरूप सगळीकडे एकसारखं विद्यमान आहे. त्याला रिकामा तरी कसं म्हणायचं आणि भरलंय तरी कसं म्हणायचं. म्हणून त्याला नाहीही म्हणता येत नाही आणि आहेही म्हणता येत नाही. मात्र ते आहे आहे आणि आहे असं अस्तित्वानं जाणायचं. त्याच्याच सत्तेवर तुम्ही आम्ही सगळे व्यवहार करत आहोत. म्हणून ती सत्ता आपण विसरायची नाही. पत्नीला जशी पतीची सत्ता असते, भक्ताला जशी देवाची सत्ता असते, शिष्याला जशी गुरुची सत्ता असते. महाराज तुम्ही शिष्याला एखाद्या म्हणाला तुम्ही गुरुला फार किंमत देऊ नका, तरी महाराज जग काही म्हणेल पण तो शिष्य मनातून म्हणणार नाही माझ्या गुरुला मी गुरुत्व देणार. गुरुला तुम्ही काही म्हणा तो तिथं ऐकणार नाही, बाजूला जाईल. कारण गुरुविषयी श्रद्धा असते, पतीविषयी श्रद्धा असते, देवाविषयी श्रद्धा असते आणि अशा श्रद्धेनं काम होतं. परमार्थ हा श्रद्धेचा विषय आहे, परमार्थ चिकित्सेचा विषय अजिबात नाही. म्हणून गुरु केवढा आहे, गुरुची ताकद केवढी आहे हे महाराज देवाला देखील कळलं नाही, ते आम्ही कोण शोधणार. म्हणून इथं कोणतरी जाहीर करणारे आहेत, त्या जाहीर करणाऱ्यांचं नाव गुरु. देव मूळचाच आहे, त्यामुळे त्याला नाही असं म्हणता येत नाही. म्हणून एकलव्याला ज्ञान मातीच्या गुरुपासून झालं, द्रोणाचार्यांच्यापासून. असा आमचा संप्रदाय श्रद्धेवर आधारलेला आहे आणि हे ज्ञान ज्याला श्रद्धा आहे त्यालाच लवकर फलद्रूप होतं. श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय. ज्याने इंद्रिय निग्रह केलेला आहे आणि जो श्रद्धावान आहे त्याला हे ज्ञान लवकर फलद्रूप होतो. म्हणून भाविक माणसाचा परमार्थात फार उपयोग आहे. भावनेनं जो महाराज मार्गक्रमण करेल त्याला देव पदोपदी सहाय्य करेल. भोळा बाबळा भाव हा इतकी सोपी गोष्ट नाही. म्हणून त्याला गुरु कुठेतरी मदत करतील आणि आपणही घर बसल्या विचाराचा परमार्थ थोडा थोडा करूया. कळवून घ्यायचं शरीर काय आहे, आत्मा, मला का असा क्रोध यावा, मी असं का वागावं, माझं का अंतःकरण बिघडावं. म्हणून आहार शुद्धी सांगितली. चांगलं चांगलं घरात महाराज शाकाहारी जेवता आलं पाहिजे, धनही चांगल्या मार्गाने मिळवता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे,
कपट, मत्सर, ईर्ष्या, स्पर्धा हे या जन्मामध्ये सोडता आलं पाहिजे. फार काही बिघडत नाही महाराज या. लोक म्हणतात फायदा कसा व्हायचा, म्हणून खोटं बोलायला पाहिजे. खोटं बोलूनच पैसे मिळाले असतं तर महाराज सगळ्या परदेशात खोटंच बोलली असती सगळे. खोटं बोलून पैसे मिळत नाही, ती आमची एक मान्यता झालेली आहे. खोटं बोलणं म्हणजे खोटं आणि रिटून बोल म्हणतात. काय काय नाही, रिटूनने खोटं काही नाही महाराज. जे तुमच्या भाग्यात आहे ते तुम्हाला मिळेल. फक्त प्रयत्न सन्मार्गानं करत राहूया. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरकाने. वाट्याला आलेलं कर्म निष्काम बुद्धीनं करायचं, याला निष्काम कर्म निरपेक्ष भावनेनं करायचं. मी करता नाही, ईश्वर करता आहे या भूमिकेनं करायचं. उपासना करत असताना तो देव मीच आहे असं समजून उपासना करायची. आणि मग आवरण निवृत्तीसाठी अज्ञान घालवण्याकरता श्री गुरूंच्या घरी जावं किंवा गुरु आपल्याकडे येतील भाग्यानं. तू वासुदेवच आहेस असा आम्हाला बोध करतील आणि आम्हाला या देहादी भ्रांतीतून मुक्त करतील. आणि मनोरूपी उपाधी एकदा शांत झाली की मनोने जन्मक्षया अतीत ते धनंजया. मग आम्हाला परत जन्माला यावं लागणार नाही. का तर मरणच आमचं मरून जाईल. आम्हाला भीती आहे मरणाची. भीती कशाला आहे? मरणाची भीती आहे. आणि मरणाची भीती घालवायची आहे, मरण घालवता येत नाही. शुकाचार्याने परीक्षितीला 7 दिवस भागवत सांगून मरण घालवलं का मरणाची भीती घालवली? भीती घालवली महाराज. आम्हाला भीती वाटते मरणाची. आम्हाला समोर नाग उभा राहिला, वाघ उभा राहिला तर वाघाचं भ्या, नागाचं भ्या वाटतं का मरण्याचं भ्या? मरणाचं भ्या वाटतंय आम्हाला. कारण वाघ चावला की काहीच राहीत नाही, नाग चावला की, वाघ काहीच राखीत नाही, कपड्या सकट खातोय आम्हाला. मग असं कळालेलं आहे, वाचलेलं आहे. म्हातारीची गोष्ट वाचलेली आहे. मी तुला खाणार. लहान मुलं लावतात बघा भोपळ्यातली म्हातारी, तसं खाणार म्हटलं की भीती. खोटी गोष्ट वाचताना ती ऐकताना भीती वाटते. मी तुला खाणार म्हटलं की, आणि खरोखर वाघ आल्यावर काय राहायचं महाराज. म्हणून भीती ही घालवण्याकरता वास्तव मरण देहाला आहे असं कळालं. खाऊन खाऊन काय काळ खाई, शरीर खाई, मला कुठं खाई. मला खाण्यासारखा या जगामध्ये कोण जन्माला आलेला. म्हणून मरण माझे मरून गेले, मजला केले अमर, मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. आणि मग अशा मरणाच्या भ्रांतीतून एकदा निघाला देह या तावडीतून सुटला की मग त्याला मी केवढा मोठा आहे कळून येईल. म्हणून आणू या तुकडा तुका आकाशा. म्हणून जन्माचा क्षय झाला. जन्मच नाही म्हटलं मरण कसं येईल? शक्यच नाही. तुमच्या गावामध्ये वस्तीची गाडी जर असली, समजा येत असली, तर वस्तीची गाडी कधी जाईल? उद्या सकाळी जाईल. वस्तीला नाही चालली तर जाईलच कशी? तसं आम्ही म्हणालीत नाही जन्माला आलं तर मरायची वेळच कशाला येईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, तू देवा किती फसवलंस तर मी जन्मालाच येणार नाही. का? मला तसं ज्ञान झालेलं आहे. कारण जन्म जीवाला नाही, देहाला आहे. आणि देह जन्माला यासारखं मी कर्मच केलेलं नाही. कर्म संपवलंय, पेट्रोलच गाडीतलं संपलंय. गाडी कोटी रुपयाची असून करायची काय महाराज? ती पुढे जाणारच नाही. तसं देहाला कारण असणारं कर्म आहे, देहाला कारण असणाऱ्या भिद्यते ग्रंथी, काही अनात्म ग्रंथी आहेत, ते मी विचाराने सगळं निराश केले. त्यामुळे मला परत जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही. तो का म्हणे एका मरण्याची सर, एका मरणातच आम्ही असं काम बघू की परत परत जन्माला यावं लागणार नाही. म्हणून मागील या जन्मा मुक्त झालो. ज्ञानोबराय सांगतात तसं या ज्ञानाचा आश्रय घेऊया, आत्मस्वरूप कळवून घेऊया. असते असते विचार करायचं. जमेल त्यानं महाराज कळणाऱ्या पुरुषाकडे जावावं, कोणाची लाज धरायची नाही, कळवून घ्यायचं. विचारचार चांगले धर्माचे ज्ञानाचे कळवून घ्यायचे. आणि मग म्हणून जन्मक्षय अतीत जे पलीकडे गेले ते धनंजया, जे झाले या ज्ञाना अनुसरून. या अनुसरण करणं म्हणजे त्याचं वर्तन करणं, पाठलाग करणं. अनुसरे तो अमर झाला, असं अनुकरण करूया. अनुकरण केल्यानं महाराज मोठ्या माणसांचं अनुकरण लहान मुलं करतात. आम्ही काय करू नये? लहान मुलं मोठ्या माणसांची चपला घालतात बघा, तसं आम्ही देखील करूया की एखादा दिवस तुकोबारायांचं अनुकरण करूया, एक दिवस नामदेवांचं करूया. आणि यातून आम्ही मुक्त होऊया. ज्ञानोबारायांनी आमच्यावर कृपा करावी आणि आम्हाला जन्म मरणाच्या पलीकडे न्यावा अशी विनवणी करून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम.